तुमचे मुले मुली जर खाजगी व्हॅनने शाळेत जात असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। आम्ही असे का म्हणतो पाहूया या संदर्भातला एक धक्कादायक रिपोर्ट भंडारा जिल्ह्यातून। भंडारा शहरात एकाच नंबर प्लेटचे 2 प्रायव्हेट स्कूल व्हॅन धावतात रस्त्यावर, तर व्हॅनमध्ये खुलेआम शाळा चालक भरत आहे घरगुती गॅस। आरटीओ विभाग करतोय काय? हा धक्कादायक प्रकार उघड आला आहे भंडारा शहरातील SRC कॉन्व्हेंट स्कूलमध्ये। गेल्या अनेक महिन्यापासून या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहान चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत। मात्र शहरात 2 गाड्या एकाच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभागाला याची साधी भणक सुद्धा नाही। इतकंच नाही तर या दोन्ही स्कूल व्हॅन गॅस किटवर चालतात। संस्था चालक खुलेआमपणे या प्रायव्हेट स्कूल व्हॅनमध्ये घरगुती गॅस भरताना दिसून येत आहे। याची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही। हा सगळा प्रकार भंडारा शहरातील SRC कॉन्व्हेंट स्कूलमध्ये खुलेआम सुरू असून हा सगळा प्रकार आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे। तर या संदर्भात या व्हॅनला शोधून कारवाई करणार असल्याचं आरटीओ विभागाचं म्हणणं आहे। मात्र गेल्या अनेक महिन्यापासून बिनधास्तपणे या दोन्ही व्हॅन शहरात धावत आहे। इतकंच नाही तर स्कूल व्हॅनमध्ये लहान चिमुकले मुले देखील बसलेले असतात। त्यामुळे एखादा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। भंडारा शहरामध्ये आतापर्यंत 258 स्कूल बसेसची नोंदणी आहे। पैकी 250 हे स्कूल बसेस आहेत आणि 8 स्कूल व्हॅन्स आहेत सध्याच्या नोंदणीच्या अनुसार। सर, गॅस सिलेंडरवर किती व्हॅनची नोंदणी वगैरे आपल्याकडे? हे सगळे जे आहेत हे स्कूल बसेस जे आहेत ते आयदर डिझेल पेट्रोल याच्यावरती ते आहे सध्या त्यांचे आपल्याकडे त्याचे रजिस्टर्ड आहे ते फ्युल। आम्हाला निदर्शनात आलं आज की एका कॉन्व्हेंटमध्ये सेम नंबरच्या 2 गाड्या होत्या आणि ते गॅस सिलेंडर भरत होते। काय नेमकं त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार? हो, आता आम्हाला ही पण माहिती मिळाली आहे। तर आमच्या स्क्वॉडला आम्ही आता कल्पना दिलेली आहे, म्हणजे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत। सदरची जी काही वाहने आहेत ती तपासून त्याप्रमाणे जी काही कारवाई शासकीय आहे त्याच्यावरती करायची असं त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। काय नेमकी कारवाई सेम नंबर प्लेटच्या गाड्या असल्या त्या आयडेंटिफाय करावं लागतील ते कुठले कुठले वाहनं आहेत। ते एकच नंबरची एक असू शकेल, पण दुसरी कुठली आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे तपासल्याशिवाय नाही सांगता यायचं। तपासण्यालाच दिलेलं आहे इन्स्पेक्टरांकडे, माहिती मिळताच आपल्याला कळवण्यात येईल। यावरून असं निदर्शनात येतं की भंडारा जिल्ह्यात आणखी किती वाहने एकाच नंबर प्लेटशी धावत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे एका वाहनाने अपघात जरी झाला तर तो गुन्हा लपवण्यासाठी दुसऱ्या वाहनाला तोच नंबर प्लेट लावला जातो। मात्र हा सगळा प्रकार शहरात सुरू असून सुद्धा पोलीस विभाग आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे जिल्ह्यात आणखी असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही।